त्यानंतर बघूयात एक दुसरी बातमी। भिवंडी-वाडा रोडवरील भिवंडी तालुक्यातल्या दुगाड फाट्याजवळ दुचाकी खड्ड्यात आदळून डॉक्टर तरुणीचा मृत्यू झालेला आहे। नेहा शेख असे या तरुणीचं नाव आहे। नातेवाईकांसह लग्नाची खरेदी करून परतत असताना तिच्या दुचाकीला भीषण अपघात झाला। पुढच्या महिन्यामध्ये तिचं लग्न होतं। मुंब्रा कौसा इथल्या मुलाशी होणार होतं। या अपघातानंतर संतप्त झालेल्या श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनगाव टोलनाका बंद पाडलेला आहे। जोपर्यंत खड्डे बुजवून चांगला रस्ता बनवला जात नाही तोपर्यंत टोलनाका बंद केल्याचं या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे। आपले प्रतिनिधी रवी शिंदे आपल्या सोबत आहेत। रवी, अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे, मात्र श्रमजीवी संघटनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। अच्छा, भिवंडी वाडा रोडवरील अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली 8 नोव्हेंबर रोजी कुडूस येथील डॉक्टर नेहा शेख या तरुणीचा विवाह मुंब्रा येथील कौसा तरुणाशी होणार होता आणि त्यासाठी ठाणे येथील खरेदी करून रात्री ती आपल्या घरी जात असतानाच भिवंडी वाडा रोडवरील दुगाड फाटा या ठिकाणी खड्ड्यामध्ये दुचाकी आदळल्याने ही जी तरुणी होती ती खाली पडली आणि पाठीमागून येणारा ट्रक अक्षरशः तिच्या शरीरावरून गेला। मोठ्या प्रमाणात तिला चिरडलं गेलं आणि त्यानंतर ही जी माहिती आहे ही श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांना समजल्याच्या नंतर त्यांनी मध्यरात्री 12 ते 12:30च्या दरम्यान अनगाव टोल नाक्यावरती येऊन त्यांनी टोल नाका बंद केला आणि जोपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवले जात नाही तोपर्यंत टोल नाका सुरू करू देणार नाही असं श्रमजीवीचे कार्यकर्ते प्रमोद पवार यांनी ही भूमिका घेतलेली आहे आणि पोलिसांचंही आता गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे त्यांचा आणि ती मृतदेह जो आहे तो भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी आणण्यात आलेला आहे। अगदी धन्यवाद रवी, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघितलं भरमसाठ टोल वसूल केला जातोय, मात्र रस्त्यांच्या डागडुजीकडे अजिबात लक्ष दिलं नाही आणि याच खड्ड्याचा एक बळी